सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील सोलापूरमध्ये आपल्या दोन लहान मुलींसोबत अगदी आनंदाने संसार करत होते. पण शुक्रवारची सकाळ त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे नव्हती. सकाळी त्यांच्या मुली जेव्हा झोपेतून उठल्या, तेव्हा बेशुद्ध अवस्थेत पडलेले आपले आईवडील बघून त्या घाबरल्या. नातेवाईकांना फोन करून त्यांनी आईवडील उठत नसल्याचं सांगितलं. मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत उशीर झाला होता. श्रीदेवी आणि सोमनाथ पाटील यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास करत या नवरा बायकोनं स्वतःला संपवल्याचं समजलं. मात्र त्यामागचं कारणही तितकंच धक्कादायक मानलं जातंय. सोलापुरात नेमकं काय घडलं, श्रीदेवी आणि सोमनाथ यांनी स्वतःला का संपवलं आणि पोलीस तपासात काय उघडकीस आलं ते विस्तारानं पाहूया. सोलापूर अक्कलकोट रोडवर MIDCतील कलावती नगरला पाटील कुटुंब राहायचं. सोमनाथ यांचा किराणा मालाचा व्यवसाय होता. त्यांची मोठी मुलगी 5वीत तर धाकटी 3रीत शिकते. शुक्रवारी म्हणजे 27 फेब्रुवारीला जेव्हा या मुली उठल्या, तेव्हा त्यांना त्यांचे आईवडील अजूनही झोपेतून उठले नसल्याचं दिसलं. दोघंही बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांच्या तोंडाला फेस आल्याचं त्यांना दिसलं. हे दृश्य पाहून त्या लहान मुली घाबरल्या. त्यांनी लगेच त्यांचे काका नवनाथ पाटील यांना फोन करून हा प्रकार सांगितला. ते लगेच पाटील यांच्या घरी गेले. श्रीदेवी आणि सोमनाथ यांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विष प्राशन केल्यामुळे त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. रात्री मुली झोपल्यानंतर घराला कुलूप लावून श्रीदेवी आणि सोमनाथ विष प्राशन करून घरी येऊन मुलींच्या शेजारी झोपल्याचंही सांगण्यात येतंय. पण सगळं सुरळीत चाललेलं असताना या नवरा बायकोनं असं टोकाचं पाऊल का उचललं असेल? यामागे हत्येचा कट तर नाही ना, असा प्रश्न पडतो. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्या मृतदेहाशेजारी त्यांना एक चिठ्ठी सापडली. ज्या चिठ्ठीने श्रीदेवी आणि सोमनाथच्या मृत्यूचं गूढ सोडवलं. कर्नाटकातील विजयपूर मधला अभिषेक कोरे हा तरुण याने श्रीदेवी यांच्याशी ओळख वाढवली. अभिषेक कोरे याच्या विरुद्ध एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्याने पीडित महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर त्यांचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले. महिलांशी ओळख वाढवून त्यांचा गैरफायदा घेण्याच्या या वृत्तीचा संशय आल्यानंतर श्रीदेवी पाटील या त्याच्यापासून अंतर राखून होत्या. पण तरीही त्याने श्रीदेवी यांचा पिच्छा सोडला नाही. त्याने श्रीदेवी यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तो त्यांना फोन करून भेटून त्रास द्यायचा. अभिषेक श्रीदेवी यांच्यावर एकतर्फी प्रेम करत असल्याचं सांगायचा. त्यांच्या कुटुंबाची समाजात बदनामी करेन अशी धमकीही त्याने दिली होती. चिठ्ठीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे अभिषेक कोरे याच्या त्रासाला कंटाळून पाटील दाम्पत्यानं जीव दिल्याचं प्राथमिक तपासातून समोर आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. MIDC पोलीस ठाण्यात या घटनेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अभिषेक कोरे या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शनिवारीच न्यायालयासमोरही हजर करण्यात आलं. याचा अधिक तपास आता पोलिसांकडून केला जातोय. मात्र या एका घटनेमुळे दोन लहान मुली आता कायमच्या पोरक्या झाल्या असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते.